अरे काका जरा शांत हो ना, कशाला बोलतोयस तिला? काकूची काय चूक आहे यात? काय ती इकडे उभी होती म्हणून फांदी पडली का वरनं? कुणाची चूक आहे? कशामुळे पडली फांदी? सांग ना, का झालंय असं? अरे नाही कळत आहे ना, वादळ ना वारा, कशी पडली फांदी नाही माहित. प्रत्येक फांदी वाऱ्यानेच पडते असं नाही. छोटे मालक, कधी कधी हेतू दिसत नाहीत, फक्त घाव दिसतो. सकाळी मी बोलले त्याचा एवढा बाऊ केला, पण पाहिलं ना काय झालं ते. शेवटी अघटित घडायचं ते घडलंच ना. तुम्हाला काय वाटतं, ही जी काही फांदी पडली आहे तो निव्वळ योगायोग आहे? नाही, योगायोग नाहीये आई. हा अमावस्या ही किर्लोस्करांच्या घरात फक्त पूजापाठ करायचा दिवस नसतो. त्या दिवशी संकट या घराचा पत्ता शोधत येतं. कधी अपघाताच्या रूपात, कधी मृत्यूच्या रूपात. संजीवनी, घरात दिवे लावल्याने घरातला अंधार दूर होतो म्हणता ना तुम्ही आई. पण काही घरातला अंधार हा दिवे लावून जात नाही. तो घरात खूप वर्षापासून ठाण मांडून बसलेला असतो, फक्त आपण ओळखायला उशीर करतो. आणि बरं झालं बाई अलका, तू लांब होतीस ते. नाहीतर हे सगळे दिवे लावत असताना तुझ्या पोटातला या घराण्याचा वंशाचा दिवा विझला असता. काय बोलतेस हे? वहिनी, तुझं बुरसा तोंड आहे ना, आधी बंद कर. माझ्या लेकराबद्दल एक शब्द जरी बोललीस ना, तर माझा संयम सुटायला वेळ नाही लागणार. काय करशील? गोळी झाडणार आहेस? बंदूक आहे का तुझ्याकडे? वहिनी, संजीवनी, राजवर्धन थांबा ना जरा. आई तू मला नको समजू, हिला सांग. आधीच घरात ताण काही कमी आहे का? ही नाही, ही मुद्दामून माझ्या मुलाच्या मरणाची भीती पसरवते या घरात. माझ्या लेकराकडे वाईट नजरेने बघायचं नाही कुणीच. आधीच सांगून ठेवतो, समजलं ना? मला काय हौस नाही तुझ्याशी बोलायची. आजच्या दिवशी माझ्या बाबतीत जे काही घडलं ना ते विसरले नाहीये मी, म्हणून काळजीपोटी बोलत होते. आता माझं बोलणं जर टोचत असेल ना, तर मला काही फरक पडत नाहीये. माहिती किती काळजी आहे तुला. बस, पुरे झालं आता. कुणीही काहीही बोलणार नाहीये. जे झालं ते झालं. आता देवाचे आभार माना की कुणाला जास्त इजा झाली नाहीये. इजा म्हणजे? काय झालंय? वृंदा, चल शालू, काय हे काय करतेस? काय करते ना ते कळेल तुला. शालू थांब. शालू काय हे सगळं? थांब जरा. शालू बस, तुम्ही तुझं अजिबात शालू ऐकणार नाही. ऐक ना माझं.